सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील 10वीमध्ये शिकणाऱ्या एका मुलगीनं देशाची सेवा करण्याची स्वप्न पाहिली होती आणि त्यासाठी ती खेळाडूसुद्धा झाली आणि खेळाडूचा सराव करत असताना ती 10वीचं शिक्षणसुद्धा पूर्ण करत होती। या येथील तालुक्यातील एका गावामध्ये ती शाळेमध्ये होती 10वीपर्यंत आणि 10वीला शिकत असताना क्लासलासुद्धा येता जाता तिला तिथल्या स्थानिक 4 नराधमांनी सतत शारीरिक आणि मानसिक त्रास दिला आणि त्यामुळंच त्या मुलगीनं वैतागून तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आणि त्याच्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी आटपाडी पोलीस स्टेशन गाठत त्या ठिकाणी या नराधमांच्यावर गुन्हा दाखल करा, त्यांना अटक करा अशी मागणी केली। या सर्व पार्श्वभूमीवर आपण त्या कुटुंबातील स्थानिक नागरिक आहेत, ग्रामस्थ आहेत, त्याचबरोबर नातेवाईकसुद्धा आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करत आहोत। मला नाव सांगा तुमचं आणि काय घटना घडली होती आणि त्या घटनेनंतर तुम्ही काय काय केलं ते सांगा। मी सोमनाथ सरगर, माझी पुतणीच होती ती। पुतणीनं माझ्या 6 तारखेला संध्याकाळी 11 साडे 11 दरम्यान तिनं घरातील जेवण खाणं झाल्यानंतर तिच्या 9 वाजता तिच्या वडिलाला सांगितलं होतं, मला अशीची गावातील 4 मुलं ही त्रास देतात, मला मानसिक छळ करतात, हे करतात। मग तिच्या वडिलानं मुलीला सांगितलं आपण सकाळी चुलत्याला बोलवून घेऊन घरी घेऊन आपण उद्या सकाळी ह्याच्यावर चर्चा करू। तर तिनं संध्याकाळी ह्या 4 मुलांनी हिला रात्री 11 वाजेपर्यंत फोन करून हिला एवढं टॉर्चर केलं की तिला शेवटी आत्महत्येस प्रोत करून तिला फास घेण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिला नाही। तुझं व्हिडिओ शूटिंग आहे ती आम्ही उद्या व्हायरल करेल, हे करेल म्हणून माझ्या पुतणीनं संध्याकाळी 11:30 दरम्यान तिनं फास घेतला। आम्ही फास झाल्यावर सकाळी आम्हाला जेव्हा ती उठून झोपेतून उठवल्यावर सकाळी जेव्हा घरच्यांना आमच्या चुलत भावाला जेव्हा कळाली घटना तेव्हा भावानं आटपाडी पोलीस स्टेशनला फोन करून आटपाडी पोलिसांचे पोलिसांना बोलवून इथं घेतले। त्यांनी ती बॉडी इथं खाली काढून बॉडी परत आटपाडीला सरकारी दवाखान्यात जमा केली। जमा केल्यानंतर आम्ही त्यांना ह्या 4 जणांवर गुन्हा दाखल करा अशी वारंवार मागणी करत होतो। संध्याकाळी आम्ही यांना जवळजवळ 1 वाजले तरी यांनी आमचा गुन्हाही दाखल नोंद करून घेतला नाही। यांच्या पोलीस स्टेशनवर आटपाडी साहेबाचे आपले PI बहिर साहेब यांच्यावर एवढा मोठा या खानापूर तालुक्याचे आमदार, आटपाडीचा एक नेता यांनी एवढं त्याच्यावर दबाव आणून तिचा गुन्हाही नोंद करून घेतला नाही आणि आज या आटपाडी आमच्या तालुक्याच्या आमदाराला आम्ही ह्या जनतेनं या आटपाडी तालुक्याच्या जनतेनं जवळजवळ 80,000चं मतदान लीड देऊन त्याला निवडून आणून त्यांनी अधिवेशन चालू असताना हे एवढी मोठी घटना होऊन त्यांनी अधिवेशनात विषय मांडला नाही किंवा अजून या मुलीच्या आईबांना संपर्क साधला नाही। बाबा कशी घटना कशामुळे घडली, कशी घडली आणि ह्या PI साहेबांनं आम्हाला एवढा त्रास दिला। आमची घरातील लेक जाऊन आम्ही 2 दिवस जोपर्यंत ठे आंदोलन करत नाही शेवटी नाईलाजानं आम्ही भाजप तालुका सांगली जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष मागासवर्गीय महिला विभागाच्या नीताताई केळकर यांना फोन करून यांना सांगलीतून बोलवून घेऊन आटपाडी पोलीस स्टेशन जेव्हा नेलं तेव्हा त्यांनी हे गुन्हा फोक्सो अंतर्गत परत बलात्काराचा 376 हे असे गुन्हे त्यांनी काल ते गुन्हे संध्याकाळी 5 वाजता दाखल झालेत। काल आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून आटपाडी पोलीस स्टेशनला होतो। 2 दिवस आमच्या घरातली माणसं पूर्ण गावातली सर्व प्रतिष्ठित मंडळी सगळी पूर्ण गाव होतं। पूर्ण गाव काल दिवसभर कडकडीत बंद पाळून आमच्या गावाने आम्हाला यात बरीच सहकार्य केलेलं आहे आणि पूर्ण गाव ह्या सगळ्या नराधमांच्या विरोधात आहे आणि त्याच्यातील मेन आरोपी जे आहे त्यांचे वडील हे सावकारकीचा धंदा करून गावात त्यांची दहशत आहे। ते पहिले तडीपारी झालेले आहेत या गावातून, या जिल्ह्यात 2 जिल्ह्यातून तडीपार आहेत। त्यांची तडीपारी कशी कॅन्सल झाली, काय झाली, कोणाच्या वरदहस्तानं या नेत्यांच्या वरदहस्तानं कॅन्सल झाली आणि हे आज गावात राजरोसपणे 25% व्याजानं 50% व्याजानं पैसे चालवून धंदा करतात आणि ह्या नराधमांनी ही रॅकेट बारकं नाही, हे रॅकेट जवळजवळ एक 15-20 मुलांचं आहे। हे काय करतात, सुरुवातीला मुलींना बेकरीत बोलवून 5 रुपयाची कॅडबरी दे कुठं, परत तिचा नंबर घेऊन तिला हाय दिदी म्हणून असे मेसेज पाठवून एकानं दिदी म्हणायचं, परत एकानं परत हे करायचं आणि परत तिला ते रूममध्ये येऊन एकानं 2-3 बलात्कार करायचा, एकानं शूटिंग करायचं आणि अशा पोरींना असे 27-28 व्हिडिओ त्या मुलाच्या मोबाईलमध्ये गावलेले आहेत आणि ते स्वतः बघितले पोलिसांनी। ते पोलिसांनी अजून आम्हाला दाखवले नाहीत व्हिडिओ त्यांची। त्या मुलांना आणि त्या DYSP साहेब आले, DYSP सुद्धा हे आम्हालाच जज झालेत। हे म्हणते ते अशा पद्धतीनं गुन्हा दाखल करू नका, हे आरोपी लवकर सुटतील। आम्ही जी खरी परिस्थिती घडली तीच आम्ही सांगितली होती पोलिसांना, ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही दुसरं त्यांना काहीच सांगितलं नाही। ह्या 4 आरोपीचा आमचा काळजी मात्र काही संबंध नाही। यांचे आमची भावकी नव्हं, यांची जमिनीला जमीन नव्हं, काही नव्हं, यांचे कुठल्याही आकाशबुद्धीचं पुट्टी नव्हं, आम्ही कोणाही नव्हं। ह्या 4 आरोपींची आमच्याकडे प्रूफ आहेत।
की आम्ही पोलिसांना तिथं सादर केलेले आहेत चारी आरोपींचं प्रूफ. 2 आरोपी आम्ही स्वतः नेऊन तिथं जमा केली ती पोलिसांनी. आम्ही जोपर्यंत आम्ही जमा केले यांनी हालचाल केली आरोपींनी. त्यांची रूम होती गावातली, त्यांनी लॉजच केलं ICICI बँकेच्यावर. त्या रूमचा त्यांनी 2 दिवस कब्जा घेतला नाही, त्याला सील केलं नाही, त्याच्या बेकरीला सील केलं नाही. त्याच्या बेकरीमध्ये CCTV कॅमेरा आहे, त्या कॅमेऱ्याचं त्यांनी डिव्हिडर न्यायला पाहिजे होतं. त्याच्यावर त्यात फुटेज आहे ती. त्या मुली तास दुकानात त्यांनी कशासाठी आतमध्ये नेल्या. त्याच्या मागे एक रूम आहे, त्या रूममध्ये मुली त्यांनी नेल्या. त्या ICICI बँकेच्या रूममध्ये त्यांनी मुली नेल्या. रोज एक नवीन मुली आहे, 5-6 चांगल्या बाया लेडीज आहेत चांगल्या, त्या लेडीजसुद्धा त्यांनी नेलेलं आहे. आणि ह्या आरोपींना कठोरात कठोर शासन हवं. आणि महिला आयोगाचे अध्यक्ष रुपालीताई चाकणकर असू द्या, चित्राताई वाघ असू द्या, यांनी हा मुद्दा अधिवेशनात मांडून आणि हा गुन्हा आमचा फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा. ह्या आटपाडी पोलिसांवर आमचा काडीमात्र विश्वास नाही. आणि हा गुन्हा ताबडतोब LCBला वर्ग व्हावा. आणि बाकीचे जे हे मोबाईलमध्ये त्यांच्या गावल, आम्ही कोणाची नावं घेणार नाही इथून पुढं. त्या मोबाईलमध्ये जी गावतेली ते सगळ्यांची चौकशी व्हावी, करगणी गावाच्या सर्व मुलांची चौकशी व्हावी, एवढीच आमची तिचा मी चुलता म्हणून मी या पोलिसांकडून अपेक्षा करतो. जे आटपाडीचे पोलीस निरीक्षक आहेत पोलीस स्टेशनचे बहीर, आणि त्यांचे जे PSI API राजीव केंद्रे आहेत, यांच्या संदर्भात तुमची भूमिका काय असणार आहे? त्यांनी का विलंब केला? राजीव केंद्रे आणि PI आटपाडीचे बहीर साहेब, ह्या दोघांच्या मोबाईलची चौकशी व्हावी. 6 तारखेच्या दिवसभराची त्यांना कुठल्या आमदाराचा फोन आला आहे, आटपाडीच्या कुठल्या नेत्याचा फोन आला आहे आणि किती दबाव. 1 वाजेपर्यंत जर अल्पवयीन मुलगी मरत असेल तिच्यावर तुम्ही फोक्सो दाखल करू शकत नाही. आज 16 वर्षाची मुलगी आहे ती. 16 वर्षाच्या अंतर्गत येड्या माणसालाही सांगू शकतो की त्याच्यावर फोक्सो दाखल होतो. काय ते कुणाला सांगायची शिकवायची गरज नाही कोणाला, ती काय हे नव्हती. मग त्यांनी फोक्सो दाखल त्या दिवशी संध्याकाळी का दाखल केला नाही? दुसऱ्या दिवशी जेव्हा महिला आयोगाच्या सदस्य आल्या तेव्हा त्यांनी ती फोक्सो दाखल केला. म्हणजे गोरगरिबाला आटपाडी पोलिसांना न्याय मिळत नाही. मग काय मागणी काय आहे तुमची या दोन्ही पोलिसांची संदर्भात? ह्या बहीर साहेब, केंद्रे साहेब अधिकाऱ्यांची चौकशीची मागणी करतात. दोन्ही अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी. दोघांचंही मोबाईल जप्त व्हावं. जसं आरोपीचं मोबाईल जप्त करताय तसं त्यांचंही मोबाईल जप्त व्हावं, त्यांचंही CDR निघावा. कोणाकोणाचं फोन आले तेही गावतील. तेही त्या मुलांप्रमाणे ही दोन्हीसुद्धा त्याचप्रमाणे दोषी आहेत. मुलगी खेळाडू होती म्हणून कळालं, आणि मुलगीची इच्छा होती की देशसेवा करायची, आर्मीमध्ये जायचं. काय सांगाल? मुलगी ही माझी पत्नी, हिला आर्मीचं एवढं प्रेम होतं, एवढं वेळ होतं. ही सकाळी 5ला उठून घरचं काम उरकून जनावराला चारा बिरा टाकून 5:30-6ला आमच्या इथून 1 किलोमीटर रनिंग करून रोज व्यायाम करून हिनं एक्स्ट्रा क्लासेस लावले होते. ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती. आणि तिच्या शाळेतून ती चांगल्या मार्कानं आतापर्यंत सगळ्यात टॉपच्या मार्कानं पास झालेली मुलगी आहे ती. नक्कीच आपण पाहू शकता ज्या मुलीच्या बाबतीत ही घटना घडली, तिचे शाळेचं जे दप्तर आहे त्या दप्तरमधली ही वही आहे आपण पाहू शकता. यामध्ये वर्दीप्रेमी आणि वर्दीप्रेमी आर्मी लव अशा पद्धतीने तिने वहीवरसुद्धा आर्मीचं हे केलेलं आहे. आपल्याबरोबर त्यांच्या इथले नातेवाईक आहेत. महेश सरगर, मला सांगा काय भावना आहेत आणि काय मागणी आहे तुमची? ही अतिशय गंभीर घटना घडलेली आहे, तुमची मागणी काय आहे? मागणी आमची एवढीच आहे, या आमच्या मुलीचा जीव गेला आहे या कारणामुळे, या चौघांमुळे. तर या बेकरी आहे ना, ही बेकरी ताबडतोब बंद करावी आणि यांचा उद्योग परवाना रद्द करून हा गाळा खाली करून ह्यांना हा धंदा चालूच झाला नाही पाहिजे आणि ह्यांचा धंदा बेकरी बंद झाली पाहिजे, एवढी मागणी आहे आमची. नाही, पण ह्या बेकरीतच सगळं प्रकार चालू होते. म्हणजे बेकरी हा या राजू गेंड आणि त्याचे वडील जे विठ्ठल गेंड आहे त्यांचा अड्डा आहे का? आणि तिथून ते दहशत करून, लोकांचा छळ करून, सावकारकी करून आणि इतर मुलींना व्हिडिओ शूटिंग करून, ब्लॅकमेलिंग करून तिथंच सगळे हे अत्याचाराचे प्रकार घडत होते. काय तुमचे काय मत आहे? असले धंदे करण्यासाठीच हे त्यांनी उद्योग केलेला आहे. हे धंदे केले, चालू केला, बेकरी केली का रोडवरून पोरी येणार कॅडबरी बिस्किट देऊन फसवायचं, गंडवायचं आणि असले उद्योग करायचे. यापेक्षा ही बेकरी ह्यांची बंद व्हावी आणि लोकांना मुक्ती मिळावी. प्रत्येकाच्या घरात मुली आहेत. आज त्यांच्या घरावरती या वेळ आलेली आहे, यांच्यावरती वेळ आलेली आहे. आता ह्याच्या पुढं कुणावरती वेळ येऊ नये अशीच माझी मागणी आहे. नाही, पण ह्या राजू गेंडे असतील किंवा त्याचे जे साथीदार असतील यांची टोळी आहे का? आणि यांनी या गावातील किती लोकांच्या म्हणजे किती मुलींच्या बाबतीत असं केलं असेल तुम्हाला अंदाजे? त्यांच्या मोबाईलमध्ये तसं काही शूटिंग आहे का? 100% अजून भरपूर काही मुली आहेत, पण गोरगरिबाचे मुली आहेत, त्या इज्जतीला घाबरतात म्हणून आजपर्यंत त्या पुढं आल्या नाहीत. पण यांची मुलगी आहे, हिनं आत्महत्या केली.
त्यामुळे हा आज प्रकार उघडकीस आला आहे. आणि आटपाडी पोलीस स्टेशनचा आम्हाला तक्रारसुद्धा 2-3 दिवस झाले घेतली नाही. या केंद्रे साहेब आणि बहिर साहेबांचा डायरेक्ट राजीनामा सस्पेंड त्यांना केलं पाहिजे सरकारने. आणि मोबाईलचा त्यांचा चेक केलं पाहिजे दोघांचे. कुणी लाच दिले, कुणी फोन केलेत, कुठल्या आमदारांनी फोन केले, कुठल्या खासदारांनी फोन केले, यांचा CDR निघाला पाहिजे. ह्या 4 आरोपी आहेत, हे दोघंसुद्धा त्याच्यापेक्षा महामूर्ख अध्यक्ष म्हणजे आरोपीच आहेत ते. मग यांची पण चौकशीची मागणी करताय, त्यांच्या मोबाईलची चौकशीची मागणी 100% चौकशीची मागणी केली आहे. आणि गाव सगळं संपूर्ण चौकशी करा म्हणते यांचं. कारण ह्यांचं सांगली जिल्ह्यामधलं आटपाडी पोलीस स्टेशन हे लाचार पोलीस स्टेशन आहे. आणि यांच्याबद्दल खूप लोकांच्या तक्रारी आहेत. हे अधिकारी सस्पेंड लवकरात लवकर व्हावेत असे देवेंद्र फडणवीस साहेबांना, मुख्यमंत्री साहेबांना माझी नम्र विनंती आहे. आता सध्या अधिवेशन चालू आहे, इथले काही स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, तुमच्याशी काही संपर्क साधला का? आणि तुमची मुख्यमंत्र्यांच्याकडे काय थेट मागणी आहे? मुख्यमंत्र्याकडे आमची एवढीच मागणी आहे. आता यांच्या मुलीचा जीव गेला आहे, अजून बऱ्याच मुली आहेत, असा यांचा जीव नको जायला पाहिजे. हे असले का अधिकारी ठेवून उपयोग नाही, यांना सस्पेंड केलं पाहिजे. आता गोपीचंद पडळकर साहेब आमचे विधानसभेत आहेत, त्यांना पण आमचा फोन झालेला होता. पडळकर साहेबांनी पण चांगला प्रतिसाद दिला. केळकर मॅडम आल्या, त्यांनी पण प्रतिसाद चांगला दिला. त्यानंतर ह्यांनी केस दाखल करून घेतली. ह्याच्या अगोदर ह्यांना खूप टॉर्चर केलं काही नेत्यांनी, त्यामुळे ही आमची केस दाखल लवकरात लवकर ह्यांनी केली नव्हती. म्हणून ह्यांना ह्या दोघांना केंद्रीय आणि बहिर साहेब ह्या दोघांचा CDR चेक केला पाहिजे, मोबाईल चेक केला पाहिजे, रेकॉर्डिंग काढली पाहिजे ह्यांचे. आणि या दोघांना लवकरात सस्पेंड करावं, नाहीतर आम्ही आत्मदहन करेल. आता बोलत असताना त्यांनी सांगितलं की या 2 अधिकाऱ्यांचे, पोलीस अधिकारी बहिर आणि केंद्रे यांची निलंबन करून चौकशी करून त्यांच्या मोबाईलच्या अन्यथा आम्ही पुन्हा एकदा पोलीस स्टेशनवर मोर्चा काढीन आणि आत्मदहन करेन, असं एक इथले स्थानिक ग्रामस्थ आणि आटपाडी तालुक्यातील असे बरेच नागरिक आहेत. ते आम्हाला काय म्हणतायत, ह्या दोघांची लवकरात लवकर बदली नाही झाली तर आम्ही रस्त्यावरचा मोर्चा काढू, रस्ते बंद करू, रास्ता रोको करू, असे प्रकार आमचे चालू आहेत. लोकांची मागणी आहे. नक्कीच आपण पाहू शकता, एवढी मोठी गंभीर घटना घडली, त्यानंतरसुद्धा पोलिसांनी जी तत्परता दाखवायला पाहिजे होती ती तत्परता वेळेत न केल्यामुळे आणि या आरोपींच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना गजाआड न केल्यामुळे इथले आटपाडी तालुक्यातील सर्व ग्रामस्थ, करगणी गावचे सर्व ग्रामस्थ, ज्या मुलगीच्या बाबतीत ही घटना घडली तिचे नातेवाईक असतील, यांनी इशारा दिलेला आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या 2 अधिकाऱ्यांची चौकशी करावी. त्यांच्यावर कोणाचा राजकीय दबाव होता आणि कोण त्यांना फोन करत होतं आणि गुन्हा दाखल करण्यापासून रोखत होतं, या दोन्ही अधिकाऱ्यांचे मोबाईल जप्त करून त्यांचीही चौकशी करावी अशी इथल्या लोकांनी मागणी केलेली आहे. ग्रामस्थांच्याकडून इशारा देण्यात येतो आहे की जर चौकशी नाही झाली, अधिवेशन सुरू आहे आणि यांच्यावर कायदेशीर चौकशी जर नाही झाली तर आम्ही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आटपाडी पोलीस स्टेशनवर मोर्चा नेईन आणि त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही आत्मदहनसुद्धा करणार असल्याचा इशारासुद्धा इथल्या स्थानिकांनी दिलेला आहे. राज्यातील पोलिसांच्या बाबतीत राज्याचे मुख्यमंत्री काय भूमिका घेतात या 2 अधिकाऱ्यांच्या बाबतीत हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख हे सुद्धा कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून या जिल्ह्यात ओळखले जातात, ते सुद्धा काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या तरी इथले स्थानिक जे नागरिक आहेत, ग्रामस्थ आहेत, ते अतिशय संतप्त झालेले आहेत आणि पोलिसांनी किंवा प्रशासनानं या अधिकाऱ्यांच्या बाबतीत ठोस पावलं उचलली नाहीत तर यापुढं आणखी काहीतरी घटना घडण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर जी बेकरी आहे ज्या राजू गेटची किंवा त्याचे वडील जे विठ्ठल गेन हे सावकारीच का किंवा त्यांच्यावर जे गुन्हे दाखल आहेत याच्या प्रकरणाची सुद्धा चौकशी करावी. कारण या संपूर्ण जे गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमीच्या जोरावरच त्यांनी त्या चौकामध्ये बेकरी थाटलेली आहे आणि त्या बेकरीमध्येच हा सगळा अत्याचाराचा प्रकार आणि इतर काही ज्या घटना आहेत त्या इथं घडल्या जातात आणि अनेक मुलींच्या बाबतीत असे प्रकार घडले असण्याची शक्यतासुद्धा यांनी बोलून दाखवलेलं आहे. त्या आरोपींचे मोबाईल जप्त केल्यानंतर त्याच्यामधील जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा पोलिसांनी चेक करावेत आणि ह्यांच्यावर आणखी काही गुन्हे दाखल होते आणि ह्यांची टोळी काय मोठी आहे याचीसुद्धा चौकशी करणं फार गरजेचं आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.